इकडे या. मी शेफ म्हणेपर्यंत यांनी काहीतरी हे विचित्र करून आलेत. काय घातलंय हे? कोण आहात तुम्ही? ए सांताक्रूज. कोण? सांताक्रूज आहे ना. का? क्रिसमस आहे ना. क्रिसमस वगैरे काही नाहीये. आपल्याला इकडे उद्घाटन करायचं आहे आज कॉफी शॉपचं. हे काय घातलंय डोक्यावर? हे पाण्याची टाकी. का? पाणी आहे त्याच्यात. उन्हाळा आहे ना, पक्ष्यांना पाणी मिळत नाही ना. हे बघा पप्पा, आज आपल्याला इकडे कॉफी बार सुरू करायचं, त्याची तयारी करायची आहे मला. उगाच डोकं खाऊ नका. त्यासाठी तयारी कशाला करायची? हा, एक ग्लास आणि शेंगदाणे घेतली की झालं काम. देशी बार नाही सुरू करायचा आहे, मग कॉफी बार सुरू करायचं आहे आपल्याला पप्पा. पाहुणे आहे हा, 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 पाहुणे येतात, पाहुणे नाही येतात. नाही सर नाही, एक मिनिट आला. तुम्हाला मंदिर दिसलं का? मंदिर? हा दिसलं. हा हा मारुती दिसला? मारुती? हा दिसला. हा त्याला फोन द्या पटकन. मारुतीला. हा म्हणजे मंदिरातला मारुती नाही हो, मारुती पुजारी आहे ना, मारुती देशपांडे. हा त्यांना फोन द्या. हा देतो. हा मारुतराव ऐका ना, सोमवारी ना आपल्याला अभिषेक करायचा होता. आता जमल का तुम्हाला? हा ते कशाला विचारता? इकडे येणार आहेत का ते विचारा ना गुरुजींना. नाही मला बरेच दिवस विचारायचं होतं. तिचा आउट ऑफ रेंज आहे पुजाराचा फोन. म्हटलं पाहुण्याच्या फोनवरून आपण बोलून घेऊ. हा नाही मी काय म्हणतो, सोमवारी करायचा होता अभिषेक. 2 मिनिटं नंतर. हा बरं होईल ना? ओके ना? बरं ती तुमची पोरगी पळून गेली, आली का परत? हॅलो ठेवला. अहो तो ठेवणारच ना फोन. कशाला उगाच फोन बिन ठेवता? मला काय कळत नाही. उचला का फोन? फोन आहे माझा यार. का नुकसान करताय? सॉरी. अरे असू द्या. नाही सगळी म्हणजे आता सगळी व्यवस्था झाली की नाही. आता काय झालं, पाहुणे मंदिरापर्यंत आलेत की नाही, ते इथपर्यंत येतील ना. त्यांना काय प्रॉब्लेम आहे? मंदिरापर्यंत आले येतील. बाकी इकडे सगळी तयार झाली का? हो ते माझा पुत्र कुठे गेला? कोण? अनमोल. अरे फार उत्साही कार्यकर्ता आहे तो. त्याला सगळी व्यवस्था करायला सांगितलं. बाळा अनमोल. कोण? बेटा अनमोल. सगळी व्यवस्था झाली बेटा? सगळं आणलं. लिस्ट प्रमाणे सगळं आणलं. लिस्ट कुठे? लिस्ट हरवली काय? नाही, हात हरवला अण्णा. हात हरवला? एवढा का आकात करून घेतलं रे स्वतःचा? नाही अण्णा, तयारी करत होतो अण्णा. बरोबर. कुठे लिस्ट? कुठे? ही लिस्ट अण्णा. सगळं आणलं. हा. हळद, कुंकू, गुलाल, धूरबत्ती, कापूर, देठाची पानं. देठाची पानं. बाटली, गिलास. हे काय बाटली गिलास वगैरे सगळं एकात कशाला केलं? मी माझी वेगळी लिस्ट दिली त्याला. मी म्हटलं कार्यक्रमानंतर काम येईल ना आपल्याला, म्हणून मी दिलं होतं. तुम्ही सगळं एकात कशाला केलं रे? अण्णा आणि खांबा आणलाय. अरे खांबा नाही, खांब आहे तो. खांब. खांब आहे. बरोबर. जा पटकन घेऊन ये. पटकन घेऊन येतो. अण्णा त्याला केळीचे खांब आणायला सांगितले पूजेसाठी. इकडे लागते ना व्यवस्थित वगैरे असे. खांब आणले अण्णा. अबे हा इलेक्ट्रिकचा खांब कशाला आणला? तुला केळीचे खांब सांगितले. केळीचे. हो ते लिहिलंय ना केळीचे खांब. नाही, त्याच्यावरती पाणी पडलं तर केळीचे भिजलं गेलं वाटतं, नुसतं खांब राहिलं. या पोरानं सत्यानाश केला. आता अख्ख्या गावाची लाईट गेली असेल. नाही दुसऱ्या गावातले आणले त्यांना. अच्छा राहू दे, आपल्या ग्रामपंचायत भेटून दे, आपल्याला कामी पडेल. बरं बाकी सगळी व्यवस्था केली ना? 5 फळं बघा ना ते. 5 फळे आणले ना. फळे आणले. इतका उत्साही आहे ना, त्याला काही सांगितलं ना तुम्ही अजिबात, म्हणजे सगळी व्यवस्था एकदम जागो. अरे बेटा फळे आणले अण्णा. हे का आणले फळे? फळे 2 इथं आहेत, 3 आणतो अजून बाहेर आहेत. काय झालं अण्णा? इथं काही शाळा आहे इथं? अबे फळे म्हणजे पूजेत ठेवायचे फ्रुट्स. फ्रुट्स आणले त्यांना. अरे ते मोसंबी, संतर हे ते. ते आणलेत ना? बरं सुपारी पाहुणे आणतील ना. का? पाहुणे कशाला आणतील सुपारी? बे अण्णा तर म्हणले पाहुण्यांनी सुपारी घेतली म्हणून. सुपारी घेतली म्हणजे इकडे याची सुपारी घेतली रे. सुपारी वेगळी राहते रे. पटकन सुपारी घेऊन दे. फळे अंदर देऊन ठेव. चालेल अण्णा. आणि पडशील अण्णा. व्यवस्थित जाय. अण्णा तर काय करू अण्णा? व्यवस्थित जाय. खर्च मी जबरदस्त केलाय. आणि तुला या खास उद्घाटनासाठी मुंबईवरून सेलिब्रिटी मागवलाय. सेलिब्रिटी. तुम्ही सेलिब्रिटी मागवले? मग मला पण मागवा. काय तुम्ही काय मागवले? सेलिब्रिटी. मग मला 90 मागवा ना. सेलिब्रिटी कुठे? 90 कुठे? काय चाललेलं असतं का डोक्यात तुमच्या?
गप्पा बसा ना, कधी नव्हे ते मदत करतात आपल्याला. पप्पांना सांभाळा तुमच्या यार. पप्पा गप्प बसा ना. वेळेवर काहीतरी घोळ घालतात. मी काय म्हणतो सेलिब्रिटी मागवलेले आहे पण त्यांचे अरे ते ह्या कुठे गेले आपल्या कोण? बीबी आणि बाई. हा कोण? बीबी आणि बाई आहेत ना आमच्या शाळेत आता रुजू झाल्यात ना. बियाणे बाई. त्या काय म्हणल्या बीबी आणि बाई म्हणल्या की तुम्ही सेलिब्रिटी मागवा आणि त्यांचे सगळे स्वागत गीत वगैरे सगळे मी करतो. आले का आले अरे आले नमस्कार. हळू. नमस्कार एकदम कडक. शाळेच्या बाई आहेत त्या. फार असं द्या. नमस्कार मी खूप गावात आहे. बी बियाणे बियाणे. बी फॉर बेबी बेबी बियाणे नाव आहे माझं. बेबी बियाणे. बाईंसाठी एकदा जोरदार टाळ्या. थँक्यू थँक्यू. अगं बाई मला कसं तरी होतंय. घाबरू नका. सोडणार बाई. नाही घाबरू नका. शांत राहा काही नाही सगळे म्हणजे आपल्या समजा घरातले परिवारातलेच आहे असं समजा. हा मी तर आहेच तुमच्या परिवारातला. आपलं म्हणजे काय म्हणते? शाळेच्या नात्यानं हा. शाळेच्या नात्यानं म्हटलं. तर आज या ठिकाणी मी खास जे मुंबईवरून सेलिब्रिटी मागवलेले आहेत तर सगळ्यात पहिले या ठिकाणी मी आमंत्रित करतो आमचे खास अभिनेते माननीय श्री वैभव तत्ववादी यांना. जोरदार टाळ्या. वैभव साठी जोरदार टाळ्या. अरे वैभव, दरवेळेला प्रमोशनला मी लोक इकडे बोलवतो पण आज काय आहे, आमच्या कॅफे मधल्या कॅफे बारचं उद्घाटन आहे आणि यांनी मला सरप्राईजच दिलं तुला बोलवून. हा यांनी फोन केला की आम्ही कॉफी सोडून बरंच काही असं काहीतरी करतोय. हो. तर मी म्हटलं माझी फिल्म येते कॉफी आणि बरंच काही तर हो. प्रमोशन करून टाकू आपण. क्या बात आहे. कॉफी आणि बरंच काही. बरंच मिळतच होतंय आमचं. वैभव तत्ववादी यांची ओळख मी काय करून देणार आहे. अरे देवा. प्रत्येक कार्यक्रमामध्ये गणपतीच्या गाण्यावर डान्स करून कार्यक्रमाची सुरुवात करणारे वैभव तत्ववादी या ठिकाणी आलेले आहेत. की तुम्ही म्हणजे ते जाणून बुजून मागून घेता का तो गणपतीचा डान्स? म्हणजे कसं एकदा डान्स केला की लगेच मोकळं. हा मग तुम्ही स्किट करून राहिले मी मोकळा. खास नागपूरहून आले ते आपल्यासाठी. वा वा. बरं मला एक थोडीशी क्युरियोसिटी आहे तुमच्या नावावरून. म्हणजे हे तत्ववादी म्हणजे तुम्ही समाजवादी का राष्ट्रवादी? हा ते काय झालं मी फार बदमाश होतो हा. नालायक होतो लहानपणी. हा. मग आई बाबांकडे यायचे तो वैभव किती नालायक आहे तुमचा नालायक आहे. माई काय म्हणाली आडनाव तत्ववादी ठेवून टाक. म्हणजे काही झालं तरी वैभव कोण आहे तत्ववादी. क्या बात आहे. तत्ववादी. मला पण मागवा नाही. काय हे पावलादी कसली पावलादी पप्पा? पावलादी वाले ते सांगा त्यांना समजावून. तत्ववादी. मग त्याच्यात वडा बसतो का? आडनाव आहे सरांचं तत्ववादी. नीट नाव घ्या. वैभव रेशीम गाठी माझ्या ठिकाणी काय ते काय सर ते तत्व हा तत्ववादी. सोपं सोपं आतंकवादी. हा पप्पा आतंकवादी. हा पप्पा आतंकवादीच आहेत. आतंक काढून टाका तत्व टाका तत्ववादी. वा वा वा. तत्व टाकलेलं आहे कार्यक्रमामध्ये. तर बसन सर तुम्ही बसता का एक मिनिट. मी आमच्या बी बियाणे बाईंना तुम्हाला रिक्वेस्ट करतो की बी बियाणे बाई तुमचं स्वागत करतील. बाई हळूहळू बाई 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 हळू 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 बाई सांभाळा. व्यवस्थित मी धरू का हे? जरा जरा जरा. बाई गं, खूपच भीती वाटते मला. पॉलिसी काढली काय? नाही हो. का? घरी कोण कोण आहे? आई बाबा आजी आजोबा. मग उद्या तुमचं काय झालं तर अरे नाही पॉलिसी काढून घ्या. माझ्याकडे खूप आहेत. बरं थोड्या वेळाने काढतो चालेल. जीवन आनंद आहे, देवानंद आहे, आनंद इंगळे पण आहे. आनंद इंगळे पॉलिसी पण आनंद इंगळे घेऊ नका पॉलिसी. का? पुण्याला जाऊन मारावं लागेल मग पैसे मिळतात. असं करू नका. घ्या त्यापेक्षा ना तुम्ही देवानंद घ्या. देवानंद घ्या तुम्ही. देवानंद घ्या. नाना नाना नाही नाही. नाना नाही ते ओरडते बाबा नको. नाना नको तुम्ही घ्या